लय झाला मोदी मोदी हाय मोदी मोदी हाय देशद्रोही सरकारचं करायचं काय छत्रपती मोदी पाटील एक मराठा मालवणमध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या संदर्भात आज सर्व मराठा समाज व शिवप्रेमी समाज या अहमदनगरमध्ये एकत्र येऊन या सरकारचा निषेध करत आहोत। जरी नौदलानं ते पुतळा उभारला असेल तर त्याचा ठेकेदार, त्याच्याबरोबरचे उद्योग मंत्री नारायण राणे व त्याचं काम करणारे जे बी शिवद्रोही आहेत, आम्ही त्यांना शिवद्रोहीच मानतो, त्यांच्यावर या सरकारनं स्वतःहून या प्रशासनानं गुन्हा दाखल करावा ही आमची पहिली मागणी असणार। 350 वर्षापूर्वी जे जे किल्ले बांधले, जिथे जिथे पुतळे बांधले, त्या पुतळ्याच्या कुठेही एक चीर बी पडलेली नाही। पण 350 दिवसाच्या आत जर पुतळा बांधला जातो आणि तो पुतळा जर 350 दिवस पूर्ण व्हायच्यात पडतो, याचा अर्थ हे सरकार किती भ्रष्ट आहे हे याच्यावर समजतं। त्यापेक्षाही यांचं हिंदुत्व हे वेगळी आहे। त्याचं कारण वेळोवेळी हे महापुरुषांची जे बदनामी होती, महापुरुषांचे पुतळे ज्यावेळेस तिथून पडतात, कॅरिडॉर मध्ये देवांचे पुतळे ज्यावेळेस वाहून जातात आणि त्याचं उद्घाटन हे या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं आहे। यांना फक्त इलेक्शन निवडणुका तोंडावर समोर ठेवून काम पूर्ण व्हायच्या हे जे उद्घाटन होते त्याचा परिणाम हा छत्रपतींची गरिमा न राखण्याचा, पुतळा कोसळण्याचा हा परिणाम आहे। आज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात काळा दिवस म्हणून आजचा या शिवप्रेमीसाठी झालेला आहे। या सरकारने या मालवणमध्ये ज्या घाईघाईत महाराजांचा पुतळा उभारला तो आज पडल्या गेला, इतकी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रात घडली। या कोकणातले जे नेते समजूते, स्वयंभू नेते समजूते आणि हे राणे फॅमिली समजते का आम्ही सगळं कोकणात आणि हिंदुत्व आता त्या खालच्या 4 फूट असणाऱ्या माणसांनी हिंदुत्व शिकू राहिला तो सगळ्या लोकांना। अरे तू पहिलं महाराजांचा पुतळा व्यवस्थित सांभाळायचं तुझं काम आहे ना, तुमचं तुम्ही राजकारण महाराष्ट्रात करतात, महाराष्ट्रभर हिंदुत्व करतात। आज एवढी मोठी घटना झाली म्हणजे याला ही जनता आहे ना भविष्यात या भाजप सरकारला अजिबात माफ करणार नाही। या सरकारचा आम्ही मराठा समाजाकडून आणि या बेडगी हिंदुत्व सरकारचा या मराठा समाजाकडून आम्ही निषेध करतो।